श्रावण महिन्यामध्ये स्पिरिच्युअली आम्हाला काय हेल्प होऊ शकतो? ऍक्च्युली तसं पाहिलं तर हा जो पूर्ण काळचक्र आहे श्रावण महिन्याचा, तो स्पिरिच्युअल ग्रोथसाठीच असतो. आपल्याला ते कळत नाही, पण आपण ज्यावेळी श्रावण महिन्यामध्ये जर श्रावण पाळत असलो आणि श्रावण महिन्यामध्ये जे ज्या आपल्याकडून गोष्टी घडतात, ते मग ते उपास असू द्या, तपास असू द्या, काही सण असू द्या, जे काही असू द्या, आपण देवळात जाऊ, काहीतरी कार्यक्रम करू, भजनाला जाऊ, त्या सगळ्यामुळे आपला जो आध्यात्मिक विकास आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी रूपात होत असतो. मग तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक कसंही असू द्या, तो विकास घडतच असतो. श्रावण महिन्यात सगळीकडे आरती असते देवळात किंवा भजनाचा कार्यक्रम असतो. तो आजकाल मुलं सुद्धा त्या कार्यक्रमाला जातात. याच्यावर तुमचा काय विचार आहे? खूप आनंद होतोय हे सगळं पाहिल्यानंतर. कारण कुठेतरी मध्यान्हकाळी लहान मुलं वगैरे भजनाला जायची वगैरे बंद झालेलं. आता मुलांचे ग्रुप झालेत, मुख्य म्हणजे भजनाचे ग्रुप झालेत. पुन्हा आरतीसाठी चतुर्थीला वेळ आहे, तरी पण ती श्रावणामध्येच मुलांचे ग्रुप तयार होतात, कॉम्पिटिशन असतात. काही ठिकाणी वाड्यावाड्यावर आरत्या असतात, भजन असतात. मग ह्यामुळे ते एक ट्रेंड झालेली आहे आणि उत्साह वाढलेला आहे. गावागावामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा उत्साह वाढलेला आहे. वेळ काढून मुलं आपला अभ्यास, ट्युशन्स, काही कुठे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर ते सांभाळून सुद्धा मुलं गावागावामध्ये ग्रुप्स तयार करतात. आणि दुसरी म्हणजे त्यांची प्रॅक्टिस बघून खूप उत्साह वाढतो. मुलांबरोबर त्यांच्या पालकांनाही उत्साह होतो आणि ते ज्यावेळी परफॉर्म करतात त्यावेळी एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. किंवा काहीतरी फेस्टिव्ह ओकेजन आहे, त्याबरोबरच त्यांचे कपडे सुद्धा आता बदललेले आहे मुलांचे. पूर्वी कसेही म्हणजे जे घरात मिळेल किंवा जे नवीन कपडे असतील ते घालायचे आणि सगळं सण साजरा व्हायचा. पण आता तसं नाही. आमचा ग्रुप आहे, आम्हाला असलेच फॅशनचे कपडे पाहिजे किंवा असल्याच रंगाचे कपडे पाहिजे. म्हणजे तो व्यवसायही वाढलेला आहे आणि खिशाला कात्री लागते ती गोष्ट अलग, पण एक उत्साह आहे, उत्साह समाजामध्ये दिसून येतोय. आणि एकमेकांना बघून आरत्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शोधून काढतात. पूर्वी कसं असायचं, पारंपरिक आरत्या, त्याच आरत्या पुन्हा पुन्हा त्याच. एक दोन आरत्या म्हटलं की झाले, चल रे त्याच्या घरी, पुढच्या घरी जाऊया. एकदा त्या आरत्या संपल्या की आपण जेवायला मोकळू, असं व्हायचं. पण आता कसं आहे, तो ग्रुप कोणकोणत्या आरत्या करतो, आपल्याला नवीन पाहिजे. बरं, ही आरती म्हणण्यासाठी मला होत नाही, तुला त्याला एकदा बोलवूया. म्हणजे एक एक कलाकारही निर्माण होतो आणि समाजामध्ये जागृतीही होते आणि नवीन नवीन कुठल्या कुठल्या आरत्या ज्या आहेत त्याही बाहेर निघतायत, लोक म्हणतायत. ते मग भक्तीने म्हणू द्या, श्रद्धेने म्हणू द्या, किंवा आपलं वर्चस्वासाठी म्हणू द्या, किंवा वातावरण निर्मितीसाठी म्हणू द्या, पण जागृतीही होते. काहीतरी वेगळं पॉझिटिव्ह एनर्जी आहे, बदल होतोय. खूप चांगला बदल होतोयच असं नाही, पण खूप पॉझिटिव्ह बदल होतोय, ते खूप महत्वाचं आहे. आणि असं वातावरण निर्माण व्हावं, यापुढेही तसं व्हावं अशी खूप मनाला अपेक्षा आहे.